भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी हे मंदिरांमध्ये जाणार आहेत। यात्रा मार्गांमधल्या 100 पेक्षा अधिक मंदिरांना राहुल गांधी भेट देणार आहेत असं कळतंय। ही एक टेम्पल रन असणार आहे राहुल गांधी यांची। भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। मणिपूरमध्ये नागालँडमध्ये यात्रा दाखल होती आणि राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेदरम्यान ते मंदिरांमध्ये सुद्धा जाणार आहेत। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, कोणकोणत्या मंदिरांमध्ये राहुल गांधी जाणार आहेत? कारण 100 पेक्षा जास्त मंदिरांमध्ये ते जातील अशी माहिती कळते। राहुल गांधी आता नागालँडला पोहोचलेले आहेत। त्यांची मणिपूरमधून ही यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेदरम्यान जे मंदिरं महत्त्वाचे लागणार आहेत त्या मंदिरांमध्ये प्रवेश करणार आहेत, तिथलं दर्शन घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडं राम मंदिराचं दिलेलं आमंत्रण सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष यांनी फेटाळलेला आहे। त्यांनी सन्मान करत सांगितलेला आहे की आम्ही तिकडे जाणार नाही आणि हा जो पूर्ण इव्हेंट केलेला आहे, कारण रामलला एका ठिकाणी 22 जानेवारीला विराजमान होणार आहे। मात्र या सगळ्याच्या वरती 4 शंकराचार्यांनी आणि काँग्रेस पक्षाने सांगितलेलं आहे की भाजप हा पक्ष राम मंदिराचं पूर्णपणे इव्हेंट करतोय 2024च्या लोकसभा निवडणुकीच्यासाठी। मात्र दुसरीकडे वाटेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिरं येतील त्या मंदिरांचं दर्शन करण्याचा प्लॅन काँग्रेसने आखलेला आहे आणि त्यामुळे स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे की काँग्रेस हे देवाच्या विरोधात आहे किंवा राम मंदिराच्या विरोधात आहे, ती कुठली तरी एक जी प्रतिमा काँग्रेसची तयार होत आहे ती पुसण्यासाठी काँग्रेसने हा प्लॅन आखलेला आहे। त्यामुळे रस्त्यामध्ये ज्या ज्या राज्यातून ते जातील त्या ठिकाणी ते मंदिराचं दर्शन घेतील। ही यात्रा उत्तर प्रदेश मधून देखील जाणार आहे। मात्र उत्तर प्रदेशमध्ये ते अयोध्येला जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकीकडे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, दुसरीकडे राहुल गांधी ग्राउंड झिरोवरती जे जे गावातील खेड्यातील मंदिर येतील त्या मंदिरांचं दर्शन घेत पुढे निघणार। जी शिवाजी, जसं तुम्ही आता म्हणालात की इमेज बिल्डिंगची गरज आता काँग्रेसला लागणार आहे, कारण राम मंदिराचं जे लोकार्पणाचं जे निमंत्रण आहे ते त्यांनी जरी सकारात्मक पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने नाकारलं असलं तरी सुद्धा कुठेतरी ह्याच इमेज बिल्डिंगसाठी राहुल गांधी यांचा जाणीवपूर्वक भारत जोडो यात्रेदरम्यान अशा पद्धतीने टेम्पल रन करण्याचा प्रयत्न असू शकतो का काँग्रेसचा? निश्चितपणे प्रत्येक राजकीय पक्ष देवाला जातो जर ते त्यांची खाजगी यात्रा असेल आणि कोणत्याही लोकांना न सांगता ते देवाचं दर्शन घेऊन येत असतील तर त्यांचं ते वैयक्तिक दर्शन असतं, त्याचा राजकीय लाभ घ्यायचा नसतो। कारण 2014 पूर्वी अनेक अशा पद्धतीने आपण पाहिले अनेक लोक मंदिरात जात होते। मात्र अलीकडच्या काळामध्ये जे राजकीय नेते आहेत ते कॅमेऱ्यासह मंदिरात प्रवेश करतात आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात। राहुल गांधी देखील त्याच मार्गाने आता हे करताना पाहायला मिळतंय, कारण लोकांना धर्माच्या नावानं मतं मिळत आहेत तर विकास, बेरोजगारी, राजकारणाची कामं यापेक्षा आता धर्म महत्वाचं झालेला आहे। त्यामुळं आता अनेक राजकीय पक्ष अशा पद्धतीने मंदिरात जाताना शिवाजी आणि भारत जोडो न्याय यात्रा जशी टीकेचा धनी होतीये तशाच पद्धतीने टेम्पल रनवर सुद्धा म्हणजे राहुल गांधींच्या इतक्या सगळ्या मंदिरांमध्ये जाण्यावरून सुद्धा कदाचित टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।